भारतीय ज्योतिषशास्त्रात ग्रह, राशी, नक्षत्रे, विविध प्रकारच्या कुंडल्या, दशा, महादशा आणि गोचरफल हे सर्व घटक महत्त्वाचे असतात. याच महत्त्वाच्या घटकांपैकी ग्रह हा जो मुख्य घटक आहे त्याचा आपण आज विचार करणार आहोत. नमस्कार, मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मंडळी, ह्या आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह हा एक फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, भाग आहे. हे ग्रह साधारणपणे आपण अभ्यास करताना 12 ग्रहांचा अभ्यास करतो. त्यापैकी नवग्रह जे आपल्याला माहिती आहेतच, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहुकेतू. त्यातले राहुकेतू हा छेदनबिंदू आहेत, ते प्रत्यक्ष ग्रह नाही आहेत. चंद्राचा भ्रमणाचा मार्ग आणि पृथ्वीच्या भ्रमणाचा मार्ग यांनामध्ये जो छेदणारा भाग आहे, तो जो पॉईंट येतो त्याला राहुकेतू म्हणतात. तर असे राहुकेतू मिळून 9 ग्रह. त्याशिवाय अलीकडे शोध लागलेले हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो असे मिळून 12 ग्रह अभ्यासले जातात. आता याच्यामध्ये 2 प्रकार असतात, बहिर्वर्ती ग्रह आणि अंतर्वर्ती ग्रह. तर ते काय तेही थोडक्यात सांगतो की राहुकेतू वगळता इतर सर्व ग्रह ठराविक काळामध्ये सूर्याभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करतात. आता यापैकी नेपच्यून, हर्षल, शनी, गुरु, मंगळ हे ग्रह पृथ्वीच्या कक्षेबाहेरून सूर्याभोवती फिरतात. त्यांना बहिर्वर्ती ग्रह असं म्हटलं जातं. तर शुक्र आणि मंगळ हे ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या आतून सूर्याला प्रदक्षिणा करतात आणि त्यांना म्हणून अंतर्वर्ती ग्रह असे म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती फिरतो आणि या सर्व ग्रहांचा मानवी जीवनावर, पृथ्वीवरील घडामोडीवर काय परिणाम होतो हे पाहणं खरंच रंजक आणि अभ्यासनीय आहे. त्यामुळे आता आज आपला हा फक्त एक सुरुवातीचा भाग झाला. इथून पुढच्या प्रत्येक भागामध्ये एक ग्रह अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया रवी या ग्रहाची माहिती. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद. माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर पुढे पाठवा. तुमच्या सूचनांचे स्वागत आहे. धन्यवाद. जय गजानन.